नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिश क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। बेसिक इंग्लिश ग्रामरच्या सिरीजचं आपलं हे आज 8वं लेक्चर आहे। 7 लेक्चरमध्ये आपण नाउन आणि प्रोनाउनची बेसिक माहिती घेतली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती घ्यायची आहे। मग आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे। ॲडजेक्टिव्ह हा घटक म्हणजेच मराठी व्याकरणातला विशेषण हा घटक लक्षात घ्यायचा आहे। मग विशेषणाची व्याख्या काय होती ते अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। विशेषणाची व्याख्या असते नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यालाच म्हटलं जात असते या ठिकाणी विशेषण। मग त्याच पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे की ॲडजेक्टिव्हची इंग्लिशमधली डेफिनेशन ही त्यासारखीच असणार। म्हणजे इथंही लक्षात घ्या की जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच नाउनला क्वालिफाय करतील त्या शब्दांना काय म्हटलं जात असतं तर विशेषण असं म्हटलं जात असतं। मग डेफिनेशन पाठ करायची आवश्यकता नाही आहे, ती तुम्हाला समजून घ्यायची आहे। तर आपण या ठिकाणी त्याची डेफिनेशन अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी लक्षात घ्या, या उदाहरण या इथं ॲडजेक्टिव्ह हा शब्द आला मराठीमधला। मी तुम्हाला घटक सांगितला की मराठीमध्ये यालाच म्हटलं जात असतं विशेषण। आणि विशेषण म्हणजेच काय की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण। आता या शब्दाचा जर विचार केला तर यामध्ये 2 शब्द आहेत पहा, एक असणारे ॲड, दुसरा शब्द लागतो या ठिकाणी इथं असणारे जेक्टिव्ह। मग हा ॲड हा जो प्रिफिक्स इथं वापरला गेला या प्रिफिक्सचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणजे डेफिनेशन समजून घेता येते। ॲड हा जो प्रिफिक्स आहे याचा अर्थ होतो या ठिकाणी ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन असा जर होत असेल तर हे कोणाबद्दल माहिती सांगणार तर मग या ठिकाणी नाउन बद्दल माहिती सांगतो। मग अशा पद्धतीने आपली व्याख्या इथं तयार होऊ शकते, डेफिनेशन इथं तयार होऊ शकते। ॲडिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्यालाच इथं ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं। म्हणजे जो वर्ड नाउनला क्वालिफाय करतो त्याच वर्डला म्हटलं जात असतं या ठिकाणी विशेषण। मग आता इथं आपल्याला हे समजून घेतलं की इथं डेफिनेशन तर आपल्याला समजली की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा क्वालिफाय करणारा शब्दच असतो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह। मग आता कोणत्या प्रकारचे शब्द असतात, किती प्रकारचे शब्द आहेत की जे नाउनला क्वालिफाय करतात हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लक्षात घ्या, समजा मी या ठिकाणी बॉय हे जर इथं नाउन वापरलं, हे जर नाउन मी इथं वापरत असेल तर मग आता इथं लक्षात घ्या या ठिकाणी की या अगोदर मी या ठिकाणी म्हणू शकतो इथं अ गुड बॉय। तर इथं गुड हा शब्द जो असणार आहे हा काय करणार या ठिकाणी या नाउनला क्वालिफाय करतो। आणि हे गुड जे असणार हे जे काही वापरलेला शब्द आहे हा काय दर्शवतो हे लक्षात घ्यायचं आहे की हा क्वालिटीला दर्शवत असतो। म्हणजेच आता लक्षात घ्या की हे ॲडजेक्टिव्ह आहे पण फक्त क्वालिटीज नाउनला क्वालिफाय करतील का, म्हणजे क्वालिटीजच करतात का की अशा पद्धतीचे शब्द जे क्वालिटीला दर्शवतील, आकाराला दर्शवतील, रंगाला दर्शवतील हे शब्द फक्त नाउन बद्दल विशेष माहिती सांगतात का तर नाही, हे लक्षात घ्या। या ठिकाणी लक्षात घ्या, इथं मी जर या ठिकाणी अ बॉय असं लिहिलं किंवा या ठिकाणी सम बॉईज हे जर उदाहरण घेतलं तर मग आता लक्षात घ्या हे शब्द पण या ठिकाणी नाउनलाच क्वालिफाय करण्यासाठी आलेले आहेत। हा जो आर्टिकल असणार आहे हा पण कोणाला क्वालिफाय करतो तर हा सुद्धा इथं नाउनलाच क्वालिफाय करतो। त्यानंतर सम हा जो शब्द जो वापरला याचंही कार्य सेम आहे, हा पण कशासाठी आलेला आहे तर हा नाउनबद्दलच, समोर आलेल्या नाउनबद्दलच विशेष माहिती सांगतो। मग आता हे क्वालिटी दर्शवणारे शब्द इथं वरती लक्षात घ्यायचं, हा गुड जो होता हा क्वालिटी दर्शवणारा शब्द आहे, पण म्हणजे आर्टिकल सम, ॲनी, मेनी हे जे शब्द असतील हे पण नाउनला क्वालिफाय करतील पण हे क्वालिटी दर्शवत नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे एक पॉईंट क्लिअर करून घ्यायचं आहे या ठिकाणी, फक्त क्वालिटी दर्शवणारे शब्दच ॲडजेक्टिव्ह असतील असं नाही। आता ॲडजेक्टिव्हच्या संदर्भात जे क्वालिटी दर्शवतात याला ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं। हे ॲडजेक्टिव्ह आहे पण मग आता याचंही फंक्शन सारखंच आहे। अ सम मेनी ॲनी हे जे शब्द असतील हे पण काय करतील नाउनबद्दलच माहिती सांगतायत, पण मग नंतर लक्षात घ्यायचं आहे पण याला ॲडजेक्टिव्ह न म्हणता या ठिकाणी याला म्हटलं जात असतं, या शब्दांना म्हटलं जात असतं इथं डिटर्मिनर्स आणि ॲडजेक्टिव्ह हे 2 अशा प्रकारचे वर्ड असतात की जे नाउनला क्वालिफाय करतात। मग आता आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे की डिटर्मिनर्स आणि ॲडजेक्टिव्हमध्ये काय फरक असला पाहिजे। पुढच्या चार्टवरती या, आपण या दोघांचा फरक इथं समजून घेऊ। आता या ठिकाणी लक्षात घ्या,
डिटर्मिनर्स आणि ॲडजेक्टिव्हमध्ये काय फरक आहे सर्वात अगोदर आपल्याला हे बघून घ्यायचं आहे. मग पॉईंट वाईज समजून घेऊ, एक एक पॉईंट समजून घ्यायचा आहे. आता पहिल्या पॉईंटनुसार आपण त्याची ओळख करून घेऊ की डिटर्मिनर्स कोणते असतील आणि ॲडजेक्टिव्ह कोणते असतील. मग डिटर्मिनर्स कोणते असतात ते लक्षात घ्या. ॲन आणि द हे आर्टिकल हे डिटर्मिनर्स आहेत, कारण आर्टिकलचा वापर हा नाऊनच्या अगोदरच केला जात असतो आणि नाऊनला क्वालिफाय करणे हेच त्याचं काम असतं. लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ते नामाबद्दल माहिती सांगण्यासाठी तिथं उपस्थित असतात. म्हणजेच या ठिकाणी हे जे ॲन द असणारे आर्टिकल हे डिटर्मिनर्स आहेत. नंतर आणखी लक्षात घ्या उदाहरणं. इथं सम हा शब्द जो असणार आहे हा डिटर्मिनर्स असणार. मेनी मेनी, त्यानंतर या ठिकाणी ॲनी, मच, त्यानंतर इथं फेव, लिटल, याच पद्धतीने इथं ऑल, बोथ. मी हे काही उदाहरणं इथं लिहिलेत, हे शब्द लक्षात घ्यायचे. ॲन द, सम, मेनी, ॲनी, मच, फेव, लिटल, ऑल, बोथ यासारखे जे काही शब्द असतील यांचं पण काम काय असतं या ठिकाणी की हे पण नाऊनलाच काय करतात या ठिकाणी क्वालिफाय करतात. म्हणजे हे जे शब्द आहेत याला म्हटलं जात असतं या ठिकाणी डिटर्मिनर्स. मग आता ॲडजेक्टिव्ह कोणते असतात ते समजून घेऊ. ॲडजेक्टिव्हमध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे गुड, त्यानंतर या ठिकाणी बॅड, त्यानंतर इथं लक्षात घ्या ब्युटिफुल, ब्युटिफुल, ऑनेस्ट, ऑनेस्ट, आणखी हँडसम, हँडसम, हॅपी, हॅपी. हे काही शब्द मी इथं लिहिलेत, लक्षात घ्यायचं. आता आपण तेच आपला पहिला पॉईंट काय, पहिलाच पॉईंट वाईज बघू आपण या ठिकाणी. पहिला पॉईंट काय, आपल्याला ओळख करून घ्यायची की डिटर्मिनर्सची ओळख करून घ्यायची आणि ॲडजेक्टिव्ह कोणते असतात हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे ॲडजेक्टिव्हची ओळख करून घ्यायची. आता हे जे शब्द असतील या ठिकाणी हे जे डिटर्मिनर्स असतील, आता मी याला डिटर्मिनर्स म्हणतो कारण याची ओळख तुमची झालेली आहे. आता हे जे डिटर्मिनर्स असतील याचं काम काय लक्षात घ्या. हे नाऊनबद्दल माहिती सांगतात, पण हे क्वालिटी किंवा गुणधर्म किंवा त्याचा आकार, हे गुणधर्म, रंग, आकार हेच दर्शवत नाही. म्हणजेच काय असणार हे लक्षात घ्या. हे जे असतील हे डिटर्मिनर्स असतात की जे क्वालिटी दर्शवणार नाही पण कारण मात्र सारखीच करतील. हे नाऊनलाच क्वालिफाय करतात पण हे गुणदर्शक शब्द नाही, म्हणून याला डिटर्मिनर्स असं वेगळं म्हटलं जात असतं. आता हे शब्द पहा या ठिकाणी गुड, बॅड, ब्युटिफुल, ऑनेस्ट, हँडसम, हॅपी हे जे काय असणार हे क्वालिटी दर्शवणारे शब्द असतात. लक्षात घ्यायचं. आणि क्वालिटी दर्शवणारे जे शब्द असतात त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह. मग आता दोन्हीमध्ये फरक काय. आता हा एक पहिला पॉईंट तर तुम्हाला क्लिअर झाला असं. दोघांची आपण इथं काय करून घेतली, ओळख करून घेतली. आता दुसरा पॉईंट इथं समजला पाहिजे. मग या दोघांमध्ये फरक काय, डिफरन्स काय, या दोघांमधला दुसरा डिफरन्स काय असायला पाहिजे. दुसरा डिफरन्स इथं लक्षात घ्यायचा आहे. हे जे डिटर्मिनर जे असतात, हे जे डिटर्मिनर जे असणारे लक्षात घ्या यामध्ये बदल होत नाही. आता बदल होत नाही याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या पहिले. तर यामध्ये बदल होत नाही आणि हे जे ॲडजेक्टिव्ह असतात ना या ॲडजेक्टिव्हमध्ये मात्र बदल होतो. हा यातला दुसरा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. डिटर्मिनर्समध्ये कधीही बदल करता येत नाही आणि ॲडजेक्टिव्हमध्ये मात्र बदल होतो. आता बदल होणे म्हणजे काय हे समजून घ्या की बदल होणे म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की याच्या अगोदर लक्षात घ्यायचं आहे प्रिफिक्स, याच्या अगोदर प्रिफिक्स आणि नंतर सफिक्सचा वापर करता येत नाही. हे जे असणार आहे वापर होत नाही. याच्यासोबत प्रिफिक्स आणि सफिक्सचा वापर केला जात नाही म्हणजेच याच्यामध्ये बदल करता येत नाही. हे जे असणार आहे ॲन द, सम, मेनी, ॲनी, मच, लिटल, फेव यामध्ये हे लक्षात घ्या याच्या अगोदर सफिक्स आणि प्रिफिक्सचा वापर केला जात नसतो. आणि हे जे असणार यात बदल होतो म्हणजेच लक्षात घ्या की या अगोदर ॲडजेक्टिव्हच्या अगोदर प्रिफिक्स आणि नंतर सफिक्सचा वापर करता येतो. म्हणजे इथं प्रिफिक्स आणि सफिक्सचा वापर होतो, यासोबत हा वापर केला जातो. म्हणजेच आता यानुसार आता हा पॉईंट घ्यायचा, हा पॉईंट घेण्याचा उद्देश काय हे लक्षात घ्यायचा आहे. यामध्ये बदल होत नाही आणि यामध्ये बदल होतो, यानुसारच तुम्हाला तिसरा पॉईंट समजतो यामधला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे जर यामध्ये जर बदल होत असेल म्हणजेच लक्षात घ्या की हा घटक ॲडजेक्टिव्ह हा जो घटक असतो हा ॲडजेक्टिव्हमधला जो दुसरा एक टॉपिक आपण शिकतो याच्यामध्ये डिग्री, तर हे ॲडजेक्टिव्ह हे डिग्रीशी संबंधित असतात. म्हणजे ॲडजेक्टिव्हशी संबंधित घटक इथं तुम्हाला बघावा लागत असतो, तो असतो इथं डिग्री. डिग्री हा घटक ॲडजेक्टिव्हवरती अवलंबून असतो. हे ॲडजेक्टिव्ह जे असतात हे
डिग्री ॲडजेक्टिव्ह आहे ते लक्षात घ्यायचं आहे. याच्याशी संबंधित घटक शिकावा लागतो डिग्री, आणि यामध्ये बदल होत नाही. याला प्रिफिक्स सफिक्स तुम्ही लावू शकत नाही. म्हणजेच याच्या संदर्भातला पॉईंट कोणता असतो, या संदर्भातला ॲडजेक्टिव्हमध्ये काय शिकावं लागतं तुम्हाला, तर काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह हा जो घटक असणार आहे, म्हणजे काइंड्स ॲडजेक्टिव्हचे जे प्रकार असतील ते कशानुसार पडतात लक्षात घ्यायचं आहे, हे डिटर्मिनर्सनुसार असतात. म्हणजे आपण जे 8 ते 10 प्रकार इथं बघतो ते या डिटर्मिनर्सनुसार पडतात. म्हणजे याच्यावरती जे म्हणजे हे जे काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह असणार आहे ते डिटर्मिनरचेच प्रकार असतात. आणि या ॲडजेक्टिव्हशी संबंधित जो घटक असतो तो डिग्री हा घटक असतो. इथं प्रिफिक्स सफिक्स लागतो, म्हणजेच लक्षात घ्या. या ठिकाणी आपण इथं ब्युटिफुल जर असेल तर त्या अगोदर आपण मोस्ट ब्युटिफुल म्हणतो, किंवा मग या ठिकाणी बॅड जर हॅपी शब्द जर असेल तर हॅपियर असं म्हणतो आपण. ER तिथं काय लावतो, सफिक्स लावू शकतो. म्हणजे यामध्ये बदल होतो, म्हणून हा घटक काय असणार या ठिकाणी डिग्रीशी संबंधित आहे. यामध्ये बदल होत नाही. याच्याशी संबंधित जो घटक असणार या ठिकाणी काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह असतो. आता हे 2 पॉईंट तुम्हाला समजले, 2 याच्यामधला फरक तुम्हाला समजला असेल की ॲडजेक्टिव्ह आणि डिटर्मिनर्स याची ओळख करून घेतली. त्यानंतर हा घटक कशाशी संबंधित आहे आणि हा घटक इथं कशाशी संबंधित आहे ही पण माहिती आपल्याला भेटली. आता पुढचा डिफरन्स काय असतो यातला हे समजून घ्यायचं आहे. पुढचा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी हे जे डिटर्मिनर्स असतात, हे जे डिटर्मिनर्स असणारे हे डिटर्मिनर्स कधीही नाऊनच्या नंतर येत नाही. हे नेहमी नाऊनच्या अगोदरच वापरल्या जातात. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं हे जे डिटर्मिनर असणार आहे या नंतर नाऊन असतो. म्हणजे हे नाऊनच्या अगोदरच वापरल्या जात असतात. हे नाऊनच्या नंतर कधीच वापरल्या जात नाही. डिटर्मिनर हे नेहमी नाऊनच्या अगोदरच आलेले दिसतील तुम्हाला. पण हे ॲडजेक्टिव्ह जे असतात लक्षात घ्यायचं हे ॲडजेक्टिव्ह हे नाऊनच्या अगोदरही वापरल्या जाऊ शकतं आणि हे नंतरही वापरल्या जाऊ शकतं. म्हणजेच ॲडजेक्टिव्हचा वापर हे लक्षात घ्यायचं आहे ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह होत असतो. प्रिडिकेटिव्ह होतो. आता ॲट्रिब्युटिव्हचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. ॲट्रिब्युटिव्ह म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो याला अधिविशेषण. अधिविशेषण. आणि प्रिडिकेटिव्हचा अर्थ होतो या ठिकाणी विधिविशेषण. विधिविशेषण. म्हणजे आता दुसरा फरक आहे, त्यानंतरचा फरक कोणता होता हे आपण समजून घेऊ राहिलो की डिटर्मिनर्स हे नेहमी नाऊनच्या अगोदरच वापरले जातात. ते कधीच नाऊनच्या नंतर येत नाही. हा एक पॉईंट लक्षात घ्या. दुसरा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे ॲडजेक्टिव्हचा वापर मात्र लक्षात घ्यायचा आहे तो ॲट्रिब्युटिव्ह सारखाही केला जातो आणि प्रिडिकेटिव्ह सारखाही केला जातो. म्हणजेच लक्षात घ्या ते अधिविशेषण म्हणूनही येऊ शकतं आणि विधिविशेषण म्हणूनही येऊ शकतं. म्हणजेच आता ॲडजेक्टिव्हचे 2 प्रकार पडतील या ठिकाणी, ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग याबद्दलची जी माहिती असणार आहे ती आपल्याला समोरच्या चार्टमध्ये शिकायची आहे. मग आता पुढचा घटक इथं लक्षात घ्यायचा आहे, पुढचा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे. जर आता एकाच नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी वाक्यामध्ये डिटर्मिनर्स पण उपस्थित आहे आणि या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह पण उपस्थित आहे, मग त्यांचा क्रम कसा असला पाहिजे तर हे समजून घ्यायचं आहे. पुढच्या पेजवरती या. इथं या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी समजा या ठिकाणी एकाच नाऊनला काय करू राहिले, इथं डिटर्मिनर्स पण क्वालिफाय करतील आणि एकाच नाऊनला या ठिकाणी समजा या ठिकाणी इथं ॲडजेक्टिव्ह पण क्वालिफाय करणार. दोन्ही जर एकाच ठिकाणी वापरले गेले तर त्यांचा क्रम कसा असला पाहिजे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी नाऊन जर आला, इथं जर नाऊन जर वापरला गेला तर आता वाक्यात या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी डिटर्मिनर पण आलेला आहे आणि ॲडजेक्टिव्ह पण जर आलेला असेल तर मग याचा क्रम कसा असला पाहिजे ते लक्षात घ्या. अगोदर डिटर्मिनरचा वापर केला जात असतो. अगोदर इथं डिटर्मिनरचा वापर होतो, त्यानंतर ॲडजेक्टिव्हचा वापर होईल आणि नंतर या ठिकाणी नाऊनचा वापर केला जात असतो. म्हणजे डिटर्मिनर्स नंतर ॲडजेक्टिव्ह आणि नंतर नाऊनचा वापर केला जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर इथं एक उदाहरण घ्यायचं आहे, मी जर इथं म्हटलं पेन्सिल्स हे काय असतं या ठिकाणी नाऊन आहे. या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी इथं सम ब्लॅक पेन्सिल्स मला जर असं म्हणायचं आहे तर मग या ठिकाणी लक्षात घ्या तर सम हा काय या ठिकाणी डिटर्मिनर आहे. सम अगोदर घ्यावं लागेल. नंतर या ठिकाणी ब्लॅक हे ॲडजेक्टिव्ह आहे हे मला लिहावं लागेल आणि नंतर या ठिकाणी काय इथं नाऊन असला पाहिजे. म्हणजे नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी एकाच वाक्यात जर ॲडजेक्टिव्ह आणि डिटर्मिनर दोन्ही जर आले तर
या नाऊनबद्दल लक्षात घ्यायचं आहे. अगोदर काय असला पाहिजे तर डिटर्मिनरचा असला पाहिजे, नंतर ॲडजेक्टिव्ह असला पाहिजे आणि नंतर नाऊन असला पाहिजे. हा सिक्वेन्स याचा असाच असला पाहिजे. हे दोन्ही शब्द काय करतील या ठिकाणी या नाऊनलाच क्वालिफाय करण्यासाठी आलेले असतात. मग आता या ठिकाणी हे उदाहरण आपण बघितलं इथं की हा ब्लॅक पेन्सिल्स हा शब्द पण कोणाला क्वालिफाय करतो या ठिकाणीच, पण हा असतो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह. ब्लॅक हा क्वालिटी दर्शवणारा शब्द आहे, म्हणजेच हा असला पाहिजे इथं ॲडजेक्टिव्ह. आणि सम हा पण काय करतो या ठिकाणी पेन्सिल या नाऊनलाच क्वालिफाय करू राहिला, म्हणजे सम हा आहे पण हा क्वालिटी दर्शवत नाही, हा अगोदर असला पाहिजे, अगोदर लिहिला, हा असलं या ठिकाणी डिटर्मिनर. म्हणजे जर एकाच वाक्यामध्ये किंवा एकाच नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी डिटर्मिनर पण येतो आणि ॲडजेक्टिव्ह पण येतो, तर त्याचा क्रम असाच असला पाहिजे. जर क्रम चुकवला तर सेंटेन्सची रचनाच चुकते आणि त्यामुळे ते सेंटेन्स जे असलं पाहिजे ते इनकरेक्ट सेंटेन्स असतं. डिटर्मिनर्स, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन. आता याचा वापरही आपण समजून घेतला. डिटर्मिनर्स आणि ॲडजेक्टिव्हबद्दलचे जे 4 पॉईंट होते आपण तिथं समजून घेतले. आता ॲडजेक्टिव्हचे जे 2 प्रकार असतील या ठिकाणी, ॲट्रिब्युटिव्ह वापर कसा असणार, ॲडजेक्टिव्हचा ॲट्रिब्युटिव्ह वापर आणि ॲडजेक्टिव्हचा प्रिडिकेटिव्ह वापर कसा असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आता ॲडजेक्टिव्हचा वापर ॲट्रिब्युटिव्ह पण केला जात असतो आणि प्रिडिकेटिव्हली पण होतो. म्हणजे आता 2 प्रकार पडतील याच्यानुसारच त्याच्या वाक्यातील त्याच्या जागेवरून याचे किती प्रकार असतील तर 2 प्रकार पडतात. इथं पहिला प्रकार असतो लक्षात घ्यायचा आहे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हा ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि दुसरा प्रकार असतो या ठिकाणी प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता ॲट्रिब्युटिव्हचा अर्थ होत असतो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, या ॲट्रिब्युटिव्हचा अर्थ होतो इथं अधिविशेषण. आणि प्रिडिकेटिव्हचा अर्थ होत असतो या ठिकाणी विधिविशेषण. आता अधिविशेषण म्हणजेच काय असतं की नामाच्या अगोदर येणारं, म्हणजेच ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते असतील की ज्याची पोझिशन नेहमी नामाच्या अगोदर असतात, म्हणजे जे नेहमी नामाच्या अगोदर येतील ते ॲट्रिब्युटिव्ह असणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं याचं स्ट्रक्चर कसं असणार या ठिकाणी, तर इथं लक्षात घ्या की ॲडजेक्टिव्ह जेव्हा नामाच्या अगोदर येतो, ॲडजेक्टिव्ह जेव्हा या ठिकाणी नावाच्या अगोदर वापरला गेलेला असतो तेव्हा त्याला ॲट्रिब्युटिव्ह यूज असं म्हटलं जात असतं. म्हणजे त्यालाच ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं. ॲडजेक्टिव्ह जर नामाच्या अगोदर पूर्वी आला तर मग तो ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असला पाहिजे. आणि प्रिडिकेटिव्ह काय असतो हे समजून घ्या. प्रिडिकेटिव्ह म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की नाऊनच्या नंतर अगोदर नाऊनचा वापर केला जाईल आणि नंतर वाक्यामध्ये या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचा वापर केलेला असतो. म्हणजे नाऊनच्या नंतर याचं काम तेच असणार, हे ॲडजेक्टिव्ह याच नाऊनला काय करेल क्वालिफाय करेल, पण याचा वापर मात्र कुठं झालेला असेल तर नाऊनच्या नंतर जर केलेला असेल वाक्यामध्ये तर मग त्याला प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं. एक एक्झाम्पल इथं लक्षात घ्या. इथं जर मी एक एक्झाम्पल दिलं, ही इज ॲन ऑनेस्ट बॉय. हे जर मी इथे एक्झाम्पल लिहिलं, आता या ठिकाणी अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल घेतलं तर मग या वाक्यामध्ये इथं लक्षात घ्यायचं आहे बॉय हा जो होता इथं नाऊन आलेला आहे, हा बॉय इथं नाऊन आहे. आणि याबद्दल माहिती सांगणारा जो शब्द या ठिकाणी ऑनेस्ट हा शब्द काय करतो या ठिकाणी नाऊनला क्वालिफाय करतो आणि नाऊनला या बॉयला क्वालिफाय करतो, या बॉयला क्वालिफाय करणार. पण हा आलेला कुठे लक्षात घ्यायचं, नाऊनच्या अगोदर याचा वापर केला गेला आणि नाऊनच्या अगोदर जर वापर केला असेल तर मग आता हा जो असला पाहिजे इथं ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, तर हा असला पाहिजे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता या वाक्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की इथं बॉय त्यानंतर इथं आलेला ऑनेस्ट ॲडजेक्टिव्ह आणि त्या अगोदर डिटर्मिनरचा वापर केला आहे, ॲनचा वापर केला आहे. तर हे ॲन जे असणार आहे हा पण कोणाला क्वालिफाय करणार तर बॉयला, तो एक मुलगा आहे असं सांगायचं आहे. म्हणजे हे जे बॉय असणार आहे हे एक नाऊन आहे, कॉमन नाऊन असणार आहे, सिंग्युलर आहे आणि काउंटेबल आहे, त्यामुळे या अगोदर इथं ॲनचा वापर इथं केलेला आहे आर्टिकलच्या नुसार. म्हणजे आता आपल्याला फक्त इथं काय बघायचं आहे ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह समजून घ्यायचं आहे. तर याचा वापर नाऊनच्या अगोदर झाला म्हणजेच हे जे वापरला याचा जो वापर आहे या ठिकाणी हा ॲट्रिब्युटिव्ह यूज आहे. आता याच पद्धतीचं दुसरं एक्झाम्पल जर आपण इथं लक्षात घेतलं तर एक्झाम्पल इथं लक्षात घ्यायचं आहे की दिस बॉय इज ऑनेस्ट.
आता या पद्धतीत लक्षात घ्यायचं आहे. आता या वाक्यात मध्ये लक्षात घ्या की या इथं बॉय नाऊन अगोदर आलेला आहे. या ठिकाणी हा जो नाऊन आला इथं नाऊन आला होता आणि ऑनेस्ट हा शब्द जो असणार आहे हा कशाला क्वालिफाय करतो हे समजून घ्या. तर हा ऑनेस्ट हा जो शब्द होता या ठिकाणी इथं या नाऊनलाच काय करू इथं क्वालिफाय करतो. म्हणजे हा ॲडजेक्टिव्हच आहे पण याचा वापर मात्र नाऊनच्या नंतर झालेला आहे. म्हणजेच हे असलं पाहिजे आता प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर हे वाक्यामध्ये असेल इथं प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं ॲडजेक्टिव्हचा वापर समजून घ्यायचा आहे. ॲडजेक्टिव्हच्या वापरानुसार त्याचे दोन प्रकार पडतील. एक असतो ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दुसरा असतो प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं ॲट्रिब्युटिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह. आता प्रीचा अर्थ बरेच जण या ठिकाणी काय घेऊ शकतात तर प्री म्हणजे अगोदर, म्हणजे त्याचा अगोदर वापर झाला पाहिजे असं वाटू शकतं. मग इथं ट्रिक्स एक लक्षात ठेवायची. इथं ट्रिक्स लक्षात ठेवा. ते ए हा जो ए असणार आहे ॲट्रिब्युटिव्ह म्हणजेच याचा अर्थ लक्षात ए फॉर अलीकडे असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे आता ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे ए फॉर अलीकडे, ॲट्रिब्युटिव्हचाच अर्थ काय होतो मग या ठिकाणी जे अलीकडे येतं जे नाऊनच्या अगोदर येणार त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी ॲट्रिब्युटिव्ह. आणि प्रिडिकेटिव्हचा अर्थ लक्षात घ्यायचा. हा जो इथं पी वापरला गेला याचाच अर्थ घ्यायचा या ठिकाणी पलीकडे, म्हणजे जो नाऊनच्या पलीकडे येत असतो पुढे येत असतो त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी प्रिडिकेटिव्ह. म्हणजे इथं कन्फ्युजन होऊ शकतं प्री या प्रिफिक्समुळे. प्रीचा अर्थ आपण बऱ्याच वेळेस काय घेतो की अगोदर असा घेतो, त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. प्रिडिकेटिव्ह जे असणार आहे त्याला विधिविशेषण असंच म्हटलं जात असतं. मग तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवा. ए फॉर अलीकडे आणि पी फॉर पलीकडे, म्हणजे आता लक्षात राहून जाईल तुमच्या की प्रिडिकेटिव्ह आणि ॲट्रिब्युटिव्ह म्हणजे नेमकं काय असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या माहिती घेतली. आता ॲडजेक्टिव्हचे जे प्रकार असतील त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची. म्हणजे ॲडजेक्टिव्हची जी ओळख असणार आहे त्या प्रकारानुसार जी ओळख आहे ती आपल्याला करून घ्यायची. पुढच्या चार्टवरती बघा. आता या ठिकाणी लक्षात घ्या काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्हची ओळख करून घ्यायची. काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्हची जर ओळख करून घ्यायची आपल्याला या ठिकाणी तर इथं एक आपण टाईपनुसार त्याची ओळख करून घेऊ. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हची ओळख करून घ्या की डेमॉन्स्ट्रेटिव्हचा अर्थ होतो या ठिकाणी दर्शक. डेमॉन्स्ट्रेटिव्हचा अर्थ होतो या ठिकाणी दर्शक आणि ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे हे असतील दर्शक विशेषण. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते असतात लक्षात घ्या. याचं काम काय असतं की नाऊन कुठं काय आहे हे दर्शवणं, नाऊन हे काय हे दर्शवणं, नाऊनला दर्शवणे हे याचं काम असतं. म्हणजे इथं लक्षात घ्या इथं हे शब्द असतील या ठिकाणी दिस दॅट, त्यानंतर इथं असणार आहे दिस दोज आणि योंडर. हे जे शब्द असतील लक्षात घ्या हे नामाला दर्शवण्याचं काम करत असतात. दिस दॅट दिस दोज आणि योंडर. म्हणजे आता हे जे शब्द असतील यालाच हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड आहेत सगळे. आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड हे आता हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड जे असणार आहे हे वाक्यामध्ये एकतर ॲडजेक्टिव्हचं काम करतात किंवा प्रोनाऊनचं काम करतात. मग या दोघातला डिफरन्स पण आपल्याला समजला पाहिजे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन केव्हा असतील आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह केव्हा असतील. म्हणजे हेच शब्द इथं लक्षात घ्यायचं आहे. दिस दॅट, त्यानंतर दिस दोज आणि योंडर हे जे शब्द आहेत या ठिकाणी हे सारखेच आहेत. हे वाक्यामध्ये लक्षात घ्या हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणून पण येतात आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापर होतो. मग या दोघांमधला फरक काय हे समजून घ्यायचं या ठिकाणी. तर इथं ॲडजेक्टिव्ह म्हटलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह जर म्हटला तर तो नाऊनला क्वालिफाय करतो. म्हणजेच लक्षात घ्या की याच्यानंतर जर वाक्यामध्ये नाऊनचा वापर जर केला असेल, यानंतर वाक्यामध्ये जर नाऊनचा वापर जर केला असेल तर मग आता हे काय असले पाहिजे तर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतील. आणि हे जे शब्द आहे दिस दॅट दिस दोज योंडर यानंतर लक्षात घ्यायचं आहे जर डायरेक्टली व्हर्बचा वापर जर केला असेल तर मग वाक्यात हे जे असले पाहिजेत हे प्रोनाऊन असतील. म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असले पाहिजे. हा महत्त्वाचा बेसिक रूल आहे, तो लक्षात घ्यायचा आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हची आपण ओळख करून घेऊ राहिलो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड कोणते असतात दिस दॅट दिस दोज आणि योंडर हे आपण लक्षात घ्या. मग आता हे ॲडजेक्टिव्ह म्हणूनही वापर होईल, प्रोनाऊन म्हणूनही वापर होईल जेव्हा याच्यानंतर नाऊनचा वापर जर केला तर हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतील. कारण ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन असते की हे वर्ड नाऊनबद्दल माहिती सांगत असतील तरच ते ॲडजेक्टिव्ह असले पाहिजे. आणि हे प्रोनाऊन आहेत, हे प्रोनाऊन आहेत म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की हे नाऊनच्या जागी येत असतात. म्हणजे नाऊन हा सब्जेक्टच्या जागी येत असतो आणि हे सब्जेक्टच्या जागी येतील. आणि हे जर सब्जेक्टची जागी जर येत असेल म्हणजेच यानंतर काय असला पाहिजे तर वर्ब असला
पाहिजे, म्हणजे हे प्रोनाऊन म्हणून काम करतील. अशा पद्धतीनं यातला डिफरन्स तुम्ही समजून घेतला. आता यातले कोणते सिंग्युलर असतात आणि प्लुरल असतात त्याचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. आता धिस आणि दॅट हे जे दोन वर्ड असणार या ठिकाणी, हे जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे हे सिंग्युलर असतात, म्हणजे यानंतर येणारं नाऊन काय असलं पाहिजे तर सिंग्युलरच असलं पाहिजे आणि त्यासोबत येणारं जे वर्ब असतं तेही सिंग्युलरच वापरावं लागेल. दीज आणि दोज जे असतात हे दोनही जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असणारे हे प्लुरल असतात. दीज आणि दोज हे प्लुरल डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच यानंतर येणारं जे नाऊन असलं पाहिजे हे प्लुरल असलं पाहिजे आणि त्यानंतर येणारं जे वर्ब असतं ते सुद्धा प्लुरलच असलं पाहिजे. आणि योंडर जे असणारे हे सिंग्युलर असतो हे लक्षात घ्या, म्हणजेच यानंतर येणारं नाऊन हे सिंग्युलर आणि त्यानंतर येणारं वर्ब पण कसं असलं पाहिजे सिंग्युलरच असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी तिथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हची ओळख करून घेतली. पुढचा प्रकार पहा या ठिकाणी. पुढचा ॲडजेक्टिव्हचा प्रकार असणार आहे. आता 2 नंबरचा प्रकार आपल्याला बघायचा आहे या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हची ओळख पहिले करून घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात या ठिकाणी ईच, नंतर या ठिकाणी असायला पाहिजेत एव्हरी, नंतर नायदर आणि आयदर. नायदर आणि आयदर हे जे असणार हे जे वर्ड इथं वापरले गेले, हे जे हे जे वर्ड असणार ईच, एव्हरी, आयदर आणि नायदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. डिस्ट्रीब्युटिव्हचा अर्थ होतो ते विभाजक, लक्षात घ्यायचं आहे. जे भाग पाडणारे असतात त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह असं म्हटलं जात असतं. ईच, एव्हरी, आयदर, नायदर हे जे ॲडजेक्टिव्ह आहेत हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतील. आणि हेच शब्द लक्षात घ्यायचं आहे, हेच प्रोनाऊनमध्ये याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन पण म्हटलं जात असतं. हे डिस्ट्रीब्युटिव्ह हे प्रोनाऊनचं पण काम करतील, म्हणजे ईच, आयदर आणि नायदर. आता हे तीनच असणार, ईच, आयदर, नायदर जे असतील हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचं पण काम करतात आणि हेच काय करतात डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचं पण काम करतात. मग इथं डिफरन्स जर दोघांमधला लक्षात घ्यायचा आहे तर हे केव्हा ॲडजेक्टिव्ह म्हणून असतील तर समोर नाऊन असला पाहिजे, म्हणजेच याच्या समोर हे जे वर्ड असणारे हे जे ॲडजेक्टिव्ह असतील याच्या समोर जेव्हा इथं नाऊन आला तर मग हे काय असले पाहिजे आता डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असले पाहिजे. आणि यानंतर ईच, आयदर, नायदरच्या नंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जर वर्बचा वापर जर केला असेल, म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी जर वर्बचा वापर जर केला असेल तर मग हे जे असणारे हे असतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रोनाऊनमधला आपण फरक बघितला, सेम त्याच पद्धतीने तर फरक लक्षात घ्यायचा आहे. ईच, एव्हरी, आयदर, नायदर नंतर नाऊन असल्यास हे ॲडजेक्टिव्हचं काम करतील आणि ईच, आयदर, नायदरच्या नंतर इथं वर्बचा वापर केला तर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊनचा वापर करतील. आता या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे होती की इथं मी एव्हरी घेतलेला आहे पण या ठिकाणी मी एव्हरी वापरलेला नाही, हे लक्षात घ्या. आता याचं कारण असं असतं, हे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शिकायला भेटतं की ईच आणि एव्हरीमध्ये फरक काय. तर ईच आणि एव्हरीचा अर्थ जरी प्रत्येकी असा होत असला तरी लक्षात घ्यायचं आहे की ईच हे ॲडजेक्टिव्ह म्हणूनही काम करतो आणि प्रोनाऊन म्हणूनही काम करतो, पण एव्हरी मात्र फक्त ॲडजेक्टिव्ह म्हणूनच काम करतो, त्याचा प्रोनाऊनसारखा वापर केला जात नाही. म्हणून या ठिकाणी आपण प्रोनाऊन घेतलेला नाही, तो ॲडव्हान्सच्या भागामध्ये कव्हर होईल, तो टॉपिक लक्षात घ्यायचा आहे. आता याची ओळख तुम्हाला झाली. आता इथं लक्षात घ्यायचं परत ईच, एव्हरी, आयदर आणि नायदर हे जेवढेही या ठिकाणी तुम्ही ॲडजेक्टिव्ह बघितले हे सगळे ॲडजेक्टिव्ह काय असतात या ठिकाणी हे सिंग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे, हे प्लुरल नाही. म्हणजे या समोर येणारं हे जे नाऊन असलं पाहिजे हे पण आता कसं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असलं पाहिजे. हे जर सिंग्युलर असतील तर समोर येणारं नाऊनही सिंग्युलरच येत असतं आणि त्यासोबत येणारं जे वर्ब असणार आहे समोर ते वर्ब पण कसं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असायला पाहिजे. आता हे शब्दही लक्षात घ्या, हे जर या ठिकाणी सिंग्युलर असतील, हे जर सिंग्युलर आहे तर समोर येणारं हे जे वर्ब असणार आहे हे पण या ठिकाणी कसं असलं पाहिजे तर सिंग्युलरच असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हमधला इथं फरक बघितला. पुढचा पॉईंट पहा. आता पुढचा प्रकार असतो या ठिकाणी न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह काय असणार आहे. न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या इथं संख्यादर्शक विशेषण असं म्हटलं जात असतं याला. आता हे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जे असतात त्याचे 2 भाग इथं होत असतात, 2 भाग इथं होतील, इथं लक्षात घ्यायचं आहे. आता न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हमध्ये 2 भाग असतात, एक असतो डेफिनेट ॲडजेक्टिव्ह आणि दुसरा भाग पडतो या ठिकाणी इंडेफिनेट ॲडजेक्टिव्ह. इंडेफिनेट ॲडजेक्टिव्ह. तर न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हला 2 भागामध्ये डिवाइड केलं जात असतं.
न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हमध्ये डेफिनेट ॲडजेक्टिव्ह असतात आणि इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह असतात. अशा पद्धतीने याला दोन भागामध्ये डिवाइड केलं जाईल. आता हे जे डेफिनेट ॲडजेक्टिव्ह असतात, लक्षात घ्या, डेफिनेटचा अर्थच काय होतो, निश्चित. इथं न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह म्हणतो आपण, म्हणजे हे निश्चित संख्या दाखवण्याचं काम करतात. जे निश्चित संख्या दाखवण्याचं काम करतात, म्हणजे आता याच्यानुसार याचे परत किती भाग होतील तर दोन भाग होत असतात. यामध्ये पहिला भाग असतो या ठिकाणी कार्डिनल्स. आता कार्डिनल्स आणि दुसरा भाग असतो या ठिकाणी ऑर्डिनल्स. दुसरा भाग असतो ऑर्डिनल्स. आता कार्डिनल्स म्हणजे काय आणि ऑर्डिनल्स म्हणजे काय अगोदर हे समजून घ्या. कार्डिनल्सचे एक्झाम्पल कोणते असतात ते लक्षात घ्या. कार्डिनल्समध्ये येतो 1 2 3, म्हणजे पूर्ण संख्या जर नाऊनच्या अगोदर जर येत असेल 1 2 3 4 100, ही जर पूर्ण संख्या जर नाऊनच्या अगोदर येत असेल तर मग त्याला म्हटलं जात असतं कार्डिनल्स. इथे लक्षात घ्या. आणि ऑर्डिनल्सचा अर्थ होतो या ठिकाणी क्रमवाचक, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे फर्स्ट, नंतर या येईल सेकंड, त्यानंतर इथे यायला पाहिजे थर्ड. म्हणजे अशा पद्धतीचे क्रमवाचक शब्द जे असतात ते ऑर्डिनल्स असतात. म्हणजे डेफिनेट ॲडजेक्टिव्ह जे असतात ते दोन भागामध्ये डिवाइड करत असतात. डेफिनेट ॲडजेक्टिव्हमध्ये डेफिनेट न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह जे असतात त्याच्यामध्ये कार्डिनल्स 1 2 3 4 हे निश्चित संख्या दाखवण्याचं काम करू राहिलं. ऑर्डिनल्स फर्स्ट सेकंड थर्ड हे क्रम दाखवण्याचं निश्चितपणे काम करू राहिलं. म्हणजेच या ठिकाणी हे डेफिनेट असले पाहिजे आणि हे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हचेच काय असणार इथं प्रकार असतील. त्याच पदा आता इंडिफिनेट का म्हणजे काय लक्षात घ्या. इंडिफिनेटचा अर्थ होतो या ठिकाणी अनिश्चित, म्हणजे जे नामाबद्दल काय असणार अनिश्चित माहिती देतील ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लक्षात घ्या, इथं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेनी, त्यानंतर या ठिकाणी येईल ॲनी, नंतर फेव, अ फेव आणि द फेव, त्याच्यासोबतच या ठिकाणी ऑल, या ठिकाणी आणखी घेऊ शकतो आपण इथं बोथ, नंतर असणार या ठिकाणी सेव्हरल. हे जे यासारखे जे ॲडजेक्टिव्ह असतील, यासारखे जे ॲडजेक्टिव्ह इथं वापरले गेले हे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, पण हे नामाबद्दल निश्चित माहिती सांगत नाही. बघा, मेनी बॉईज म्हटलं तर नेमके किती, पुष्कळ असतील, पण मेनी बॉईज पण किती हे सांगितलं जात नाही. ऑल बॉईज म्हणजे सर्वच हे समजतं, पण किती असतील हे समजत नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं याला इंडिफिनेट ॲडजेक्टिव्ह म्हटलं जात असतं, की जे ॲडजेक्टिव्ह नामाच्या संख्येबद्दल निश्चित माहिती देत नाही त्याला म्हटलं जात असतं इंडिफिनेट ॲडजेक्टिव्ह. आणि हे इंडिफिनेट ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये वापरल्या जातात. आणि हे मी काही उदाहरणच लिहिले, यापेक्षा जास्त असतील, पण इथं आपण काही उदाहरणं घेतले. आता न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह तुम्हाला समजून घेतला असेल तुम्ही. या ठिकाणी न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह दोन भागामध्ये डिवाइड होत असतं. इथं लक्षात घ्यायचं आहे की डेफिनेट ॲडजेक्टिव्ह आणि इंडिफिनेट ॲडजेक्टिव्ह. आता डेफिनेट म्हणजेच लक्षात घ्या, डेफिनेट न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हमध्ये कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स असे परत दोन भाग होतात. म्हणजे कार्डिनल्स म्हणजेच इथं 1 2 3 4 या ज्या संख्या असतील, ह्या पूर्णच्या पूर्ण संख्या जर येत असतील तर ते कार्डिनल्स असतात. आणि फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे जर क्रम जर येत असतील तर मग ते ऑर्डिनल्स असतात. आणि हे इंडिफिनेट की जे नामाबद्दल अनिश्चित माहिती सांगतील. तर अशा पद्धतीनं आपण न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह बघितला. आता हे जे काही न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह असणार आहे यानंतर येणारं जे नाऊन असतं, आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे, हा लक्षात घ्यायचा आहे की न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हच्या नंतर जे नाऊन या ठिकाणी वापरल्या जाईल, याच्यानंतर इथं नाऊन येत असतं. तर हे नाऊन लक्षात घ्यायचं आहे की हे नाऊन नेहमी काउंटेबलच असतं, अनकाउंटेबल नाही. हे लक्षात घ्या की हे नाऊन नेहमी काउंटेबलच असलं पाहिजे. हे नाऊन अनकाउंटेबल कधीच येत नाही. म्हणजे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हचा वापर हा फक्त काउंटेबल नाऊनच्या अगोदरच केला जातो, तो अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर केला जात नाही. अशा पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की आपण न्यूमरिकल ॲडजेक्टिव्हची पण ओळख करून घेतली. पुढचा प्रकार पाहू. या ठिकाणी पुढचा प्रकार असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे असतात ते लक्षात घ्या. क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर येणारं जे नाऊन असतं, या ठिकाणी जे नाऊन येईल हे नाऊन लक्षात घ्यायचं, हे क्वांटिटीला दर्शवतं, हे संख्येला दर्शवत नाही. हे क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात, हे क्वांटिटी दर्शवत असतात, हे संख्या दर्शवत नाही. म्हणजे हे न्यूमरिकल ॲडजेक्टिव्ह सारखे वापरल्या जात नाही. आणि म्हणून हे क्वांटिटीला दर्शवत असल्यामुळे हे जे नाऊन असणारे समोरचं, हे नाऊन नेहमी अनकाउंटेबल नाऊन असतं. हे काउंटेबल नाऊन सोबत येत नाही. हे नाऊन नेहमी अनकाउंटेबलच असलं पाहिजे. आता क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते असणार आहे त्याची ओळख करून घ्यायची. क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात या ठिकाणी सम, त्यानंतर या ठिकाणी येईल मच, सम मच आणि लिटल. हे काही उदाहरणं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. इथं सम मच आणि लिटल हे जे काय ॲडजेक्टिव्ह असतील
हे क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणजेच यानंतर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही अनकाउंटेबल नाऊनच असलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, मला जर या ठिकाणी म्हणायचं आहे अ लिटल मिल्क, अ लिटल मिल्क, हे मिल्क हे जे असणार इथं काउंटेबल नाऊन नाही, हे अनकाउंटेबल नाऊन आहे. तर या अगोदर आता क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हचाच वापर करता येईल हे लक्षात घ्या. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह नंतर येणारं जे नाऊन असतं ते नेहमी अनकाउंटेबल नाऊनच असलं पाहिजे. आता अनकाउंटेबल नाऊनबद्दल आपण माहिती बघितली होती बा. अनकाउंटेबल नाऊनचं आपलं अगोदरचं जे लेक्चर झालं होतं त्यामध्ये मी तुम्हाला 3 रूल त्याच्याबद्दल सांगितले होते की ते एकतर सिंग्युलरचं असलं पाहिजे, हा पहिला नियम होता. दुसरा नियम होता या ठिकाणी की ते अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर इंडिफिनिट आर्टिकलचा वापर होत नाही. आणि तिसरा नियम जो सांगितला होता मी तो इथं लक्षात घ्यायचा आहे. तिसरा नियम असा सांगितला होता की अनकाउंटेबल नाऊनला अनेकवचनासारखं जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्या अगोदर मच किंवा समचा वापर केला जातो, मेनीचा वापर केला जात नाही. आणि आपण त्याच पॉईंटवरती एररचे नियम बघितले होते काही. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की मेनी हा काउंटेबल नाऊनच्या अगोदर येत असतो, अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर येत नाही. आणि इथं अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर त्याला क्वालिफाय करण्यासाठी इथं सम, मच आणि लिटल हे क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर केला जात असतो, लक्षात घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असतात याची ओळख आपण इथं करून घेतली. आता समोरचा प्रकार पहा या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते असतात ते लक्षात घ्या. इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विच आणि हुम, सॉरी हुज, विच आणि हुज हे जे 2 WH वर्ड असणार आहे याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे जर नाऊनचा वापर केला असेल, याच्यानंतर नाऊनचाच वापर होत असतो जनरली, नाऊनचा वापर जर केला असेल तर मग हे जे हे असतील शब्द असतील विच आणि हुज हे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतो. पण या वाक्यात लक्षात घ्यायचं आहे की हा क्वेश्चनच असला पाहिजे तरच मग हे काय होतील तर इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतील. कारण WH वर्ड फक्त क्वेश्चनच म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठीच कामं येतात असं नाही आहे. त्यांचा वापर कंजंक्शन म्हणूनही होतो आणि त्यांचा वापर रिलेटिव्ह प्रोनाऊनसारखाही होत असतो. त्यामुळे इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं एक अट लक्षात घ्या, हा क्वेश्चनच असला पाहिजे आणि यानंतर जर नाऊन येत असला तर मग हे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात. आता प्रॉपर ॲडजेक्टिव्ह काय असतात हे समजून घ्या. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह म्हणजेच जे प्रॉपर नाऊनपासून बनलेले ॲडजेक्टिव्ह असतात त्यालाच प्रॉपर ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जात असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये राहणारे जे लोक असतील त्यासाठी इंडियन पीपल हे अशा पद्धतीनं आपण वापरतो. आता इंडियन हा शब्द हे जो ॲडजेक्टिव्ह हा कोणाबद्दल क्वालिफाय करणार, हा नाऊनला समोरच्या क्वालिफाय करतो. आणि इंडियन हा शब्द जो असणार हे ॲडजेक्टिव्ह जे असणार हे प्रॉपर नाऊनपासून बनलेला ॲडजेक्टिव्ह आहे. हा इंडियन हा शब्द बनला या ठिकाणी इंडिया या प्रॉपर नाऊनपासून, हे प्रॉपर नाऊन आहे. आणि या प्रॉपर नाऊनपासनं बनलेले जे काही ॲडजेक्टिव्ह असतील त्याला म्हटलं जात असतं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. मग अशा पद्धतीची आणखी उदाहरणं कोणते असतील जसं की या ठिकाणी लक्षात घ्या एशियन म्हणू शकता तुम्ही. नंतर या ठिकाणी अमेरिकन हेही उदाहरणं जी असतील. एशिया हे प्रॉपर नाऊन आहे त्यापासून एशियन होईल, अमेरिकापासनं अमेरिकन होईल. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या प्रॉपर नाऊन पासनं बनलेले जे ॲडजेक्टिव्ह असणार आहेत त्याला म्हटलं जात असतं प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी याची ओळख करून घेतली. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह समजून घेतलं, ॲडजेक्टिव्हची व्याख्या समजून घेतली, ॲडजेक्टिव्हचं फंक्शन काय असतं ते समजून घेतलं की नाऊनला क्वालिफाय करणं हे ॲडजेक्टिव्हचं फंक्शन असतं. नंतर आपण बघितलं की ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाऊनला क्वालिफाय करणारे जे शब्द असतील ते फक्त क्वालिटी दर्शवणारेच नसतात, तर इतरही शब्द असतात की जे नाऊनला क्वालिफाय करतात, मग त्यांना म्हणतात डिटर्मिनर्स. आणि जे क्वालिटी दर्शवणारे शब्द असतात ते असतात इथं ॲडजेक्टिव्ह्ज. मग डिटर्मिनर्समधला आणि ॲडजेक्टिव्हमधला फरक आपण समजून घेतला. त्यानंतर आपण डिटर्मिनर्सशी संबंधित भाग कोणता आहे आणि ॲडजेक्टिव्हशी संबंधित भाग कोणता आहे हे बघितलं. डिटर्मिनर्सशी संबंधित भाग होता काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह, जे ॲडजेक्टिव्हचे प्रकार असतील ते डिटर्मिनर्सशी संबंधित असतात. आणि ॲडजेक्टिव्हशी संबंधित पार्ट बघितला आपण, जे ॲडजेक्टिव्हशी संबंधित पार्ट असतो या ठिकाणी डिग्री. मग आता आपलं या ठिकाणी राहिलं डिग्रीचं बेसिक. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये लक्षात घ्यायचं ॲडजेक्टिव्ह संपलं असं नाही. या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंत याची ओळख करून घेतली, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिग्री या टॉपिकबद्दल काय करायचं की बेसिक जे इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं बेसिक जे असणार आहे डिग्रीचं बेसिक हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री केव्हा वापरायची, कंपॅरेटिव्ह डिग्री केव्हा वापरायची आणि सुपरलेटिव्ह डिग्री केव्हा वापरायची आणि त्याचे वाक्य कसे ओळखायचे, हे एवढं जे बेसिक असणार आहे हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचं आहे कव्हर करायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इथंच थांबायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये डिग्रीचं जे बेसिक असणार आहे ते आपण कंटिन्यू करू.
आमचे लेक्चर जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.